पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। मी पंडित माधव शास्त्री तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नारायण नागबली पूजेविषयी। काय असते नारायण नागबलीची विधी? नारायण नागबली विधी केल्याने आपल्या जीवनातून कोणते कष्ट हे निवारण होतात, काय फायदा होत असतो, कशा प्रकारे ती विधी केली जाते, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत। मित्रांनो, जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये किंवा जन्मपत्रिकेमध्ये पूर्वजांचा दोष म्हणजे पितृदोष लागत असतो, तेव्हा आपण नारायण नागबली विधी करत असतो। पितृंचा दोष लागल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नोकरी, व्यापार, विवाह, शिक्षण आणि संतान या 5 क्षेत्रामध्ये अडचणी येत असतात। विशेष करून विवाहामध्ये अडचण, विवाह जरी झाला असला तरी संतानामध्ये अडचण, नोकरी व्यापारमध्ये उन्नती न होणं, नवरा बायकोंमध्ये भांडणं होणं, अशी अनेक प्रकारची पितृंची लक्षणे होत असतात। पितृंची लक्षणे असतात, त्यामध्ये जर या लक्षणांपासून आपल्याला मुक्त व्हायचे असेल तेव्हा तर आपल्याला शास्त्रामध्ये नारायण नागबलीचा विधी सांगितला गेलेला आहे। नारायण नागबली विधी आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलं गेलेला आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये करण्यासाठी, की त्र्यंबकेश्वर मध्ये माँ गौतमी गोदावरी गंगाच्या तटावर जर आपण नारायण नागबली विधी केली तर आपल्या जन्मपत्रिकेतून तथा कुटुंबातून नारायण नागबली म्हणजेच पूर्वजांचा दोष हा पूर्णपणे मुक्त होत असतो। नारायण नागबली विधी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुरुजींना संपर्क करायचा आहे। गुरुजींना संपर्क झाल्यानंतर गुरुजी तुम्हाला पूजेचे काही विशिष्ट मुहूर्त असतात, ते मुहूर्त देतील। त्या मुहूर्ताच्या अनुसार जो काही मुहूर्त तुम्ही निवडणार त्या मुहूर्ताच्या 1 दिवस अगोदर संध्याकाळपर्यंत त्र्यंबकेश्वरला पोहोचायचं आहे। दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी तुमच्या पूजनाचा पहिला दिवस असेल, त्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि कुशावर्त कुंडामध्ये स्नान करायचं आहे। मंदिराच्या मागे कुशावर्त कुंड आहे, त्या कुंडामध्ये स्नान झाल्यानंतर तुम्हाला गुरुजी स्मशानामध्ये पूजेच्या ठिकाणी घेऊन जातील। त्या पूजेच्या ठिकाणी जायचं आहे, तिथं मंगलाचरण करून तुमच्या पहिल्या दिवशी नारायण बली विधी केली जाणार। नारायण बली विधी झाल्यानंतर तुम्हाला रूममध्ये येऊन विश्राम करायचं आहे, अन्यथा कुठेही जायचं नाही आहे, कारण की 3 दिवस तुम्हाला मंदिरात वगैरे कुठेही जाता येणार नाही सूतक लागल्यामुळे। दुसऱ्या दिवशी तुमची नारायण नागबली विधी होईल। तिसऱ्या दिवशी तुमचं गणपती पुण्यावाचन करून शुद्धीकरण केले जाईल। अशी ही 3 दिवसाची नारायण नागबली विधी झाल्यानंतर तुमच्या जन्मपत्रिकेतून तथा कुटुंबातून पूर्णपणे हा दोष मुक्त होईल। येताना तुम्हाला तुमच्यासोबत फक्त पूजेमध्ये घालण्यासाठी कपडे आणायचे आहेत। कपड्यांमध्ये बघितलं गेलं तर पुरुष असतील तर धोतर उपरणं किंवा कुर्ता पायजामा पांढऱ्या रंगाचा, महिला असतील तर त्यांच्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी। बाकी तुम्हाला काहीच आणायची गरज नाही। 3 दिवसामध्ये 2 व्यक्तींसाठी भोजनाची आणि राहण्याची ही सर्व व्यवस्था ही आमच्यातर्फे असणार। जर तुम्हाला या नारायण नागबली विषयी अधिक विस्तृतपणे बोलायचं असेल किंवा नारायण नागबली पूजा बुकिंग करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर माधव शास्त्रींचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करून माधव शास्त्री गुरुजींशी विस्तृतपणे बोलू शकतात। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।